ज्यावेळी अशा बातम्या यायच्या मला माझ्याकडे, की मुंबईचे काही लोक स्थलांतर होते. ओरिजिनली मुंबईचे काही लोक स्थलांतर होत आहे. मग ते दिवाकडे येत आहे किंवा काय किंवा ठाण्याकडे डोंबिवली नवीन विकसित शहर झाले असं. मला असा प्रश्न पडायचा की हे लोकं असं का करतात? तर ते का करतात याचं उत्तर असं आहे, आजच्या आपल्या नाशिकच्या याच्यात बघा, नाशिकच्या इथे बघा, माझं स्वतःचा रविवार पेठेतला जन्म आहे, पण मला आज तिथे जाऊशी वाटत नाही. याला कारण आहे ट्रॅफिक. इतकी ट्रॅफिक जाम, इतकी ट्रॅफिक जाम. हे लोकं कुठून आले एवढे? कुठून आले? अगदी जाम करून टाकले त्यांनी. आरके असो आरके असो, अशोक स्तंभ असो, आडगाव नाका असो, पंचवटी कारंजा असो, निमाणी बस स्टँड असो, दिंडोरी नाका असो, इतकी गर्दी, इतकी गर्दी. ह्या गर्दीला कंटाळून लोकं मग शहराबाहेर जातात आणि मग म्हसरूळ, गंगापूर रोड असं खूप लांब असं जातात लोकं. आता मी बघा ना, मी पंचवटीत धात्रक फाटा या वसाहतीकडे मग बंगला घेतला मग छोटंसं मी पण. काय करणार मग कंटाळलो ना त्या ट्रॅफिकला वगैरे असं. आणि मग हा छोटा जो बंगला घेतला आहे मी, याच्यात मी सुखी आहे. थोडंसं लांब पडतं मला, पण मग आता करणार काय? ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मला शांतता हवी आहे. जीवनाच्या या अशा वळणावर ना शांतता फार महत्त्वाची असते. म्हणून मग मी काय केलं माहिती आहे का, मग थोडेफार पैसे ॲडजस्ट करून हा बंगलो मग मी खरेदी केला नुकताच काही वर्षापूर्वी. आणि मग मी इथे वास्तव करतो. कारण कुठेतरी ना कधीतरी म्हणजे असं वळण येतं आपल्या जीवनामध्ये आणि आपल्याला शांतता हवी लागते. अरे किती गर्दी! म्हणजे घरी माझ्या आईला भेटायला जायला मला 1-1 तास लागतो. अर्धा तास ट्रॅफिकमध्ये जातो माझा. कुठून आले हे लोकं एवढे?